सॉरी सर नहीं नहीं थैंक यू
पुढच्या काही शाळांची नावाची अनाउन्स केली त्या शाळा अजून बॅकस्टेज झालेल्या नाहीये, त्यामुळे मी पुन्हा एकदा काही नावांची अनाउन्स करते. बदलापूर प्राथमिक विभाग, ब्लॉसम कॉन्व्हेंट स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, राजमाता जिजाऊ विद्या मंदिर. या शाळांनी बॅकस्टेज येऊन थांबायचंय. या सगळ्या पुढच्या शाळा आहेत. अजून एक मोठा गट सुद्धा आहे, त्याच्या सुद्धा स्पर्धा होणार आहे. वेळ कमी आपण थोडंसं भक्त गेलोय कारण तुमची काही परफॉर्मन्स बाकी आहेत. बऱ्याच शाळांनी आजच्या या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आता आपल्यासमोर आलेली जी शाळा आहे ती आहे शंभूराज विद्या मंदिर आणि अतिशय सुंदर असं सादरीकरण बघायला मिळणार आहे. कारण जसं तुम्हाला कल्पना आहे की आपण या भारत देशामध्ये राहतो, महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि आपल्याला वारकरी संप्रदायाची खूप सुंदर अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि या वारकरी संप्रदायाचं एक सुंदरसं दर्शन आता आपल्याला इथे घडणार आहे. आणि या काळ नृत्याच्या दर्शनामध्ये आपण त्या पंढरपुरी जाणार आहोत, विठ्ठलाच्या नगरी जाणार आहोत. विठुरायाचं दर्शन
हे सर्व विद्यार्थी आता आई जगदंबेला साकडं घालणार आहेत आणि बघूया नक्की काय म्हणतायत ते. यानंतर ब्लॉसम कॉन्व्हेंट स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, राजमाता जिजाऊ विद्या मंदिर आणि नगर परिषद शाळा क्रमांक 3 जोवेली गाव यांनी तयार राहायचंय. बॅकस्टेज येऊन तयार राहायचंय. ओके.
सरांनी आपण ते सत्कार करूया. शिवसेनेचे आपले उपाध्याय या ठिकाणी भावेशजी माटे हे उपस्थित आहेत. तर मी सरांना विनंती करते की सर तुम्ही आमच्या या बालकलाकारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, थोडा माझा आवाज आज खाली गेलेला आहे. त्याचं कारण आपल्या सूत्रसंचालका ताईंनी आपल्याला सांगितलं. 5 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालेलं आहे. तर शेवटी माझ्या विद्यार्थ्यांची ओढ, बदलापूरमधल्या या सर्व गोड कलाकारांची ओढ मला इथे घेऊनच आली. त्याचा संपूर्ण कार्यक्रम मी मोबाईल पूर्ण लाईव्ह ऐकला आणि हा सुंदर कार्यक्रम दरवर्षी मी स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. स्वतः सहभागी होऊन सगळ्या शाळेची मिटिंग घेणं, संपर्क साधणं एवढं सगळं काम मी करायचं. ज्यावेळेस आमदार झालं आणि नेमका आजारी पडलं, पण सावंत काकांनी मला सांगितलं होतं जर काही असेल तर तुम्हाला यायलाच पाहिजे. अजून कोणाला भेटत नाही, घराच्या बाहेर पण जात नाही. आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो आहे. हे फक्त माझ्या बदलापूरमधील सगळ्या 2 विद्यार्थ्यांसाठी. दरवर्षी आपले समाजाचे लाडके आमचे मोठे बंधू, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे आणि आमचा तरुण सरकार वरून त्या दोघांच्या संकल्पनेतून या स्टेजवरचे आपण पाहिलं आहे अनेक कार्यक्रम मराठवाड्यात दिवसापूर्वी आपला कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि तेव्हा पण मी सांगितलं की या स्टेजवरती दर 15 दिवसाला महिन्याभरातून काहीतरी माझ्याताई या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. तर तुम्ही हा दुसरा कार्यक्रम यावर्षी करताय. म्हणजे असे अनेक कार्यक्रम, म्हणजे लहान मुलांसाठी असो, महिलांसाठी असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी असो, तरुणांसाठी असो, आपण त्याला सातत्याने स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून एकमेव असं व्यक्तिगत आहे जे सर्वांना आनंद देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. थोड्या दिवसामध्ये 10 दिवसामध्ये बदलापूर महोत्सव सुद्धा होणार. आपली महोत्सव सुद्धा झाला आणि आपला इथे विविध स्पर्धांचं कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी या स्टेजवर झालं होतं. असो मला बोलायला थोडा त्रास होतो, पण माझे काही दिवसांना व्यक्त आहे. तर आलेलो फक्त तुमच्या सेवा करायला आज या ठिकाणी चांगले कार्यक्रम पाहिले, सुंदर सुंदर कार्यक्रम आपल्या मुलांचे या ठिकाणी शाळेने बसवले होते. त्याच्या पाठीमागे आपल्या शिक्षकांची, आपल्या शाळेची संस्कृती फार वेगळाच आहे. ज्यांची या ठिकाणी आली त्यांनी आपला कार्यक्रम सादर केला. सर्वांना जरी फक्त वेळ नसलं तरी प्रत्येक कार्यक्रम हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुलाचा होता. त्याच्या पाठीमागे आपली सगळ्याची फार मोठी मेहनत होती आणि हा स्टेज आपल्या मुलांना शहर लेवलवर या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे आपण एवढं भविष्यामध्ये पुढे जातो. त्यात कोणत्याच प्रकारची शंका आहे आणि त्याचा फायदा आपण मुलांना नक्की होईल. आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र. आणि यानंतर राजवाडा जिल्हा मंदिर नगर परिषद शाळा क्रमांक 3 कवी पाटील इंग्लिश स्कूल आणि श्रीकृष्ण कामगार विद्यालय यांनी तयार करायचं आहे. सगळ्यांनी एकच घोषणा करायची आहे, बोला श्रीराम रामचंद्र की जय.
शेवटवाले हात वर करा. जागे आहात ना? मग मजा येते का? नक्की? मग टाळ्या का नाही होतात? बरं, एक काम करूया आपण. सगळ्यांनी असे दोन्ही हात वर करा. दोन्ही हात शेवटपर्यंत दोन्ही हात वर आले पाहिजेत. माझे दोन्ही हात वर आले तर आवाज येणार नाही. शेवटपर्यंत दोन्ही हात वरती. आणि त्याच दोन्ही हातांनी जोरात टाळ्या वाजवायचेत. क्या बात आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्या समोर येणारी शाळा आहे माऊलींचा गजर. या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळणारे, बघायला मिळणार आहे. आणि आता आपल्या समोर येणारी शाळा आहे राजमाता जिजाऊ विद्या मंदिर. पुढच्या शाळांनीही तयार राहायचं आहे. तत्पूर्वी आपल्या आजच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आपले अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. गौरीताई गुप्ते, स्वातीताई वाडेकर, त्याचबरोबर कविताताई कुमावत, सुनीताताई राठोड, जयश्री पुगावकर आणि त्याचबरोबर शिल्पाताई सावंत या सर्व भगिनींचं आणि या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा इथे स्वागत करते. आणि आता आपल्या पुढे आलेली शाळा आहे राजमाता जिजाऊ विद्या मंदिर. पुढच्या शाळांनी तयार राहायचं आहे. आपका मेकअप बहुत अच्छा है. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. सबको मेरा नमस्कार. मैं जो टॉपिक पढ़ाने वाला हूँ उसका नाम है आरोग्य, हेल्थ. तो व्हाट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ? आरोग्य इसका मतलब क्या है? दिस इज फ्री लाइफ इज कॉल्ड हेल्थ. निरोगी जीवन यही क्या है? आरोग्य है. तो हेल्थ में 3 फैक्टर आते हैं. फिजिकल हेल्थ, शारीरिक आरोग्य, मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य, और उसके बाद थर्ड आता है सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्य. फिजिकल हेल्थ में क्या क्या आता है? शारीरिक आरोग्य में क्या क्या आता है? एज कितना है उसका हिसाब से हाइट होना चाहिए. जितना हाइट है उसके हिसाब से क्या है? वजन होना चाहिए. ये आता है फिजिकल हेल्थ में. मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य में आता है ये व्यक्ति का सोच कैसा है, वो विचार कैसा करता है, पॉजिटिव है क्या खुद के बारे में और दूसरों के बारे में पॉजिटिव है क्या. ये आता है मेंटल हेल्थ. और स्ट्रेस, टेंशन है क्या, एंगर है क्या, ये आता है मेंटल. सोशल हेल्थ में आता है, सामाजिक आरोग्य में आता है एक दूसरे के साथ वो कैसा है, फ्रेंड्स के साथ कैसा है, और घर में बीवी बच्चों के साथ कैसा है, और कलीग्स में मतलब जिधर काम करता है वो साथ के जो काम करने वाले उनके साथ कैसा है, और जो भी फैमिली फंक्शन, मैरिज, एंगेजमेंट, बर्थडे, उसमें शामिल होता है क्या नहीं. कोई लोग क्या रहते हैं, इंट्रोवर्ट रहते हैं, मतलब ज्यादा सोशल नहीं रहते, तो फंक्शन में हिस्सा नहीं लेते. और रिलीजियस, जो भी कोई भी धर्म का काम है, फंक्शन है, उसमें काम लेता है. अभी आरोग्य मतलब होता है, हम क्या सोचते हैं आरोग्य मतलब सिर्फ हाइट ज्यादा है, दिखने में बहुत मतलब वेट भी अच्छा है, तो हाँ हम सिर्फ फिजिकल पे हम ज्यादा फोकस करते हैं. मतलब हाइट ज्यादा है, वेट है, तो वो मतलब हेल्दी है. ऐसा नहीं होता है. तीनों में बराबर पोर्शन में है तो ही वो हेल्थी पर्सन बोल सकते हैं. अगर देखो मेरा हाइट भी ठीक है, वेट भी ठीक है, लेकिन मेरा सोच अच्छा नहीं है, तो मेरा कोई और बहुत सारे डायबिटीज, कार्डियक मतलब हार्ट अटैक ऐसा आ सकता है. समाज में कैसा रहता है, सब मतलब हंसी मजाक कैसा रहता है. जो कुछ लोग ऐसा रहते हैं ना, थोड़ा भी मजा किया तो गुस्सा आ जाता है. तो मतलब हेल्थ का मतलब होता है तीनों फैक्टर हमको क्या करना है, कंसिडर करना है, तभी वो पर्सन को हेल्थी पर्सन बोल सकते हैं. नहीं तो हाइट अच्छा है, हेल्थी नहीं होता है. वेट ज्यादा है, वो भी हेल्थी नहीं होता है.
और सोच अच्छे है लेकिन हेल्प बहुत सारे लोग रहते हैं, मतलब दूसरों के बारे में बहुत आदर रिस्पेक्ट रहता है, लेकिन शारीरिक हाइट भी कम रहता है, वेट भी कम रहता है। तो हमको बोलना है कि तीनों चीज फिजिकल, मेंटल और सोशल में बराबर है, तो इसको हेल्थी पर्सन बोलना है, नहीं तो नहीं किया। चलो मैं आपको कितना समझ में आया ये सब्जेक्ट में पूछता हूँ। आप बताइए मुझे हेल्थ का डेफिनेशन क्या है और आरोग्य मतलब क्या है? आपको कुछ समझ में आया हेल्थ का मतलब क्या है? ओके, पार्टली यू आर राइट, हेल्थ मीन्स ईटिंग। ओके, हाँ, सामाजिक मानसिक आरोग्यदृष्ट्या सुस्थितीत असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. फिजिकल हेल्थ, शारीरिक आरोग्य का मतलब क्या होता है? क्या क्या आता है शारीरिक हेल्थ में? त्याची उंची, वजन या दोन गोष्टी शारीरिक मध्ये. एक्सलेंट. तो शारीरिक आरोग्य में आता है उसका हाइट, वेट, ब्लड, बोन इंडेक्स से भी आता है. ओके. मानसिक आरोग्य में क्या क्या आता है मेरे? एक तो सोशल हेल्थ. मानसिक आरोग्य में मतलब आप मेंटली कितने फिट हैं, स्ट्रेस फ्री है कि नहीं, हाउ यू मैनेज द थिंग्स, वेदर इट इज सोशल और इकोनॉमिकल, एक अच्छा मैनेजमेंट होना चाहिए. दैट इज मानसिक, दैट इज मेंटल फिटनेस. या स्ट्रेस फ्री लाइफ. या एंड मैनेजमेंट, मेन इज टाइम मैनेजमेंट एंड मैनेजमेंट इन लाइफ. या करेक्ट. Relation maintaining is also a big challenge nowadays. Okay, so totally today we have learned about health types of, and thank you very much. Very good.